चला तर आज आपण एक न्यू रेसिपी बघणार आहोत. आंब्याच्या गरापासून पोळी. जशी पुरणपोळी असते तशीच पोळी लागते, खूप छान लागते. एक वेळेस तुम्ही नक्की अशा पद्धतीने बघा. बघा कशी टम्म अशी फुगलेली आहे आपली आंब्याची पोळी. किती सुंदर अशी दिसत आहे. बघा कशी टम्म अशी फुगलेली आहे. तुम्ही कधी बनवली का आंब्यापासून पोळी? नक्की सांगा मला कमेंटमध्ये. खूप छान लागते, इतकी सॉफ्ट होते की तोंडामध्ये जाताच विरघळते. बघा तुम्हाला मी दाखवते पण. बघा अशी मोडून दाखवते, किती सॉफ्ट अशी झालेली आहे. पुरणपोळीच वाटत आहे की नाही, किती छान झालेली आहे. बघा 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 किती सॉफ्ट अशी झालेली आहे. तोंडात टाकतातच विरघळेल, होटानं चावेल अशी आपली पोळी झालेली आहे. बघा पुरणपोळी दिसत आहे की नाही. तर चला आपण बघूया कशी करायची आहे पोळी. मी इथे 2 आंबे घेतलेले आहेत. मस्त असे छान आपल्याला आंबे घ्यायचे आहेत. दोन आंब्यामध्ये 7 ते 8 पोळ्या होते. म्हणजे 2 आंबे घेतलेले आहेत. आपल्याला कट करून घेत आहे. बघा आपल्याला हा गर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे. मिक्सरने अशा प्रकारे मी चाकूने काढून घेत आहे. बघा अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे. खूप छान लागते. एक वेळेस तुम्ही नक्की अशा पद्धतीने बनवून बघा पोळी. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल. एक वेळेस तुम्ही नक्की अशा पद्धतीने बनवा. चला तर दुसऱ्या आंब्याचा पण आपण गर काढून घेऊ अशा पद्धतीने. हात पण बिलकुल आपले भरणार नाही, तसे चाकूने आपल्याला काढून घ्यायचं आहे. बघा आपले टपर एका साईडला झाले आणि गर एका साईडला झाला. चला तर मी वाटून घेतलेला आहे आपला गर. मिक्सरने फिरून घेतला. मी इथे 1 चम्मच तूप घातलेलं आहे कढईमध्ये. तूप असं मस्त गरम झालं की मी ते चाळणीने बघा 1 वाटी रवा घेतलेला आहे. ते मस्त आपल्याला तुपामध्ये असा छान असा भाजून घ्यायचा आहे सोनेरी रंग येईपर्यंत. आपल्याला पण नाही लाल होऊ द्यायचा आहे, मग साधारण आपल्याला भाजून घ्यायचा आहे. बघा असं कमी गॅसवर मस्त असा कसा कलर आलेला आहे. बघा असा सोनेरी पिवळा कलर आलेला आहे. जास्त आपल्याला लालसर भाजायचा नाही रवा, बिलकुल कमी गॅसवर. बघा अशा प्रकारे आपल्याला परतून घ्यायचा आहे. आपल्याला सारखं असं फिरवत राहायचं आहे, नाहीतर कढईच्या बुडाला आपला लागू शकतो. तर चला यामध्ये आपला मस्त असा भाजलेला आहे. 80 ते 90% आपला रवा असा भाजलेला आहे मस्त. त्यामध्ये आपण आता हा गर टाकून देऊ आंब्याचा. बघा असं मस्त आपल्याला असं परतून घ्यायचं आहे. एकजीव करायचं आहे, याला पूर्ण असं लावून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे ज्या गाठी बनतात आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे सारखं असं, नाही तर असे लम्स वगैरे गाठी पडतात. अशा प्रकारे इथे आपल्याला गरम पाणी करून टाकायचं आहे याच्यामध्ये, आणि थोडं थोडं करून टाकायचं आहे. मी तिकडे पाणी उकळायला ठेवलेलं आहे गरम. बघा असं माझं पाणी थोडंसं थंडच झालेलं आहे. तर बिलकुल तुम्ही ही चूक करू नका. बघा थंड पाणी टाकल्यामुळे एकदम अशा गाठी झालेल्या आहेत. बघा एकदम आपल्याला असं गरम पाणी टाकायचं आहे. लगेच गरम करून पाणी टाकायचं. मी गरम पाणी ठेवलं होतं, साधारण थंड झालं तर बघा कशा प्रकारे गाठी झालेल्या आहेत. आता हे आपल्याला असं पूर्ण असं फेटून घ्यावं लागेल अशा प्रकारे. बघा सारखं फिरून. तुम्ही ही चूक करू नका. यामध्ये मी 2 ते 3 विलायची कुटून टाकलेली आहे, विलायची पावडर, आणि अर्धी वाटी आपल्याला साखर घालायची. मी मोठे चम्मच 4 चम्मच साखर घातलेली आहे, म्हणजे अर्धी वाटी साखर घातलेली आहे. नंतर तुम्हाला मी सांगते. 1 वाटी रवा, 2 आंब्याचा गर आणि अर्धी वाटी साखर. मोठ्या चम्मचनी 4 चम्मच साखर घातलेली आहे. यामध्ये पुरेपूर अशी होते बरोबर गोड. बघा किती छान असा कलर आलेला आहे, नॅचरल कलर आलेला आहे. बघा आपल्या चॅनलला आंब्याच्या शिऱ्याची पण रेसिपी आहे, ते पण तुम्ही जाऊन चेक करू शकता. बघा किती छान असं झालेलं आहे आपलं. काय आपण याला पुरण म्हणलं तरी पण चालते. बघा आंब्याचं पुरण तरी साधारण 2 ते 3 मिनिटं लागतात. बघा आपल्याला पुरणासारखं शिजू द्यायचं आहे. जशा प्रकारे आपण हरभऱ्याच्या डाळीचं पुरण बनवतो ना पुरणाच्या पोळीला, त्याच टाईपचं आपल्याला पुरण असं शिजू द्यायचं आहे. बघा असं मस्त हे पूर्ण असा गोळा एक साईडला येतो तेव्हा म्हणजे आपलं परफेक्ट असं पुरण झालं असं आपण समजायचं. बघा असं परतून घेते मी. बघा बिलकुल पडत नाही. तरीही आपण 1 ते 2 मिनिटं याला शिजू देऊ असं कमी गॅसवर. सारखं असं परतून घ्यायचं, नाही तर कढईच्या बुडाला लागते. बघा असं
तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे पडत आहे। हे एकजीव असा गोळा होईपर्यंत आपल्याला सारखं असं परतून घ्यायचं आहे। बघा असं परफेक्ट आता झालेलं आहे। किती छान असं पुरण झालेलं आहे बघा आपलं रेडी। नक्की तुम्ही अशा पद्धतीने आंब्याची पोळी बनवा आणि कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगा। आजचा जर तुम्हाला रेसिपी आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये नक्की सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली। रेसिपी साधा सरळ असते जेणेकरून तुम्हालाही घरगुती रेसिपी असते जेणेकरून तुम्हालाही बनवता याव्या। मी इथे आता कणिक मळून घेत आहे। इकडे थंड होईपर्यंत एका वाटीमध्ये एका प्लेटमध्ये आपण काढून घेतलेला आहे। पूर्ण तिकडे थंड होईपर्यंत तोपर्यंत आपण कणिक मळून मी इथे 1 वाटी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं आणि त्यामध्ये मी 2 ते 3 चम्मच एवढा त्यामध्ये मैदा घालत आहे। याने काय होईल एकदम सॉफ्ट आणि छान आपली पोळी वळल्या जाईल, तुटणार नाही, अजिबात मोडणार नाही। बऱ्याच जणांच्या पोळ्याही मोडते तर आणि चुटकीभर मी एवढी अशी हळद टाकत आहे यामध्ये। याने असा मस्त कलर येईल आपल्या पोळीला। आणि मी इथे अर्धा चम्मच मीठ घालत आहे। मिठाने काय होईल आपली पोळी बिलकुल तुटणार नाही, मोडणार नाही, परफेक्ट अशी पोळी बनेल। यामध्ये मी थोडं थोडं तर पाणी घालणार आहे। जसं आपण पुरणाच्या पोळीला कसं पीठ मळतो त्या टाईपचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे। मी तुम्हाला दाखवत पण आहे व्हिडिओमध्ये। एकदम आपल्याला असं मऊ पीठ मळायचं आहे, एकदमच पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं करून कणिकमध्ये पाणी टाकायचं आहे। त्याने काय होईल आपली पोळी अशी मस्त टम्म फुगेल आणि छान होईल, एकदम सॉफ्ट अशी मऊ पोळी। अशा प्रकारे तुम्हाला दाखवते बघा। तर अशा प्रकारे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे आणि असे जसे आपण पुरणपोळी करतो त्या पद्धतीचंच आपल्याला असं भरायचं आहे यामध्ये। हे तुम्ही कितीही भरू शकता तुमच्या आवडीनुसार, बिलकुल आपली पोळी फुटणार नाही। बघा मी असं भरपूर यामध्ये भरलेलं आहे पुरण। अशा प्रकारे आता आपण याला लाटून घेऊ। एकदम आपल्याला असं हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे बघा कडेकडेने। बघा आपली पोळी बिलकुल फुटत नाही बघा। किती छान अशी तुम्ही जेवढी मोठी म्हणाल तेवढी पोळी आपल्याला करता येईल, बिलकुल मोडणार नाही। बघा किती छान एकदम असं वर दिसायला लागलं एवढं आपण भरलेलं आहे यामध्ये आंब्याचा गर। मी थोडंसं तेल लावून घेते वरून। तेल तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीही लावू शकता। बघा किती छान आपली पोळी अशी फुगत आहे। बघा किती छान अशी फुगलेली आहे आपली पोळी। एक वेळेस नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा। अवघडही नाही, खूप सोपी आहे, तुम्हाला लगेच जमेल। चुकायसारखं काहीच नाही या रेसिपीमध्ये, आपल्या पुरणाच्या पोळी सारखीच आहे। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत नवीन नवीन रेसिपी पोहोचतील। बघा किती छान आपली पोळी झालेली आहे। तुम्हाला दुसरी एक पोळी मी भरून दाखवते बघा लाटून। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पोळ्या करून घ्यायच्या आहेत बघा। एकदम आपल्याला हलक्या हाताने असं यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि अलगद हळू लाटायचं आहे आपल्याला हळू हाताने। बघा किती छान आपली पोळी झालेली आहे। मी भरपूर मोठी अशी पोळी केलेली आहे बघा, तरी पण आपली पोळी मोडलेली नाही बिलकुल। मी थोडंसं तेल लावलेलं आहे आणि तव्यावर टाकलेलं आहे बघा। तुम्ही कधी खाल्ली का आंब्याची पोळी नक्की मला कमेंटमध्ये सांगा। बघा किती छान आपली पोळी दिसायली, पुरणाची पोळी दिसत आहे की नाही। बघा किती छान आपली पोळी टम्म फुगायली आहे, एकदम सॉफ्ट अशी होते आपली पोळी, पोटाने चावेल अशी। बघा किती छान अशी फुगत आहे आणि कलरही आपल्या पोळीला किती छान आलेला आहे बघा। कोणी ओळखू पण शकणार नाही पुरणाचीच पोळी आहे म्हणेल, आंब्याची आहे वाटणार पण नाही बघा। इतकी छान लागते, टेस्टला तर खूप छान लागते। भरपूर सध्या आंब्याचा सीझन आहे, बाहेर कुठे गेले की आंबेच दिसत आहेत मार्केटला।
तुम्ही नक्की एक वेळेस अशा पद्धतीने पोळी करून बघा. बघा किती छान अशी सॉफ्ट झालेली आहे. तुम्हाला जवळून पण दाखवते बघा. मस्त आपली पोळी भाजलेली आहे. बघा दुसरी पण तुम्हाला एक दाखवते, किती टम्म अशी फुगलेली आहे आपली पोळी. एकदम काटोकाट अशी फुगलेली आहे. पुरी सारखीच बघा, पुरीच दिसत आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाजू शकता. मी इथे मस्त अशी खरपूस भाजून घेतलेली आहे बघा. काटोकाट अशी फुगलेली आहे. आपण पिठामध्ये बिलकुल तेलाचा तर वापर बिलकुल केलेला नाही, तरी पण आपल्या किती फुगलेल्या आहेत बघा पोळ्या, आणि एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत. ही पण बघा प्रत्येक पोळी आपली फुगलेली आहे. अशी एकही पोळी नाही की आपली फुगली नाही. प्रत्येक पोळी ही फुगलेली आहे. चला तर आपल्या पोळ्या झालेल्या आहे. तुम्हाला एक पोळी दाखवते बघा मी. बघा किती सॉफ्ट अशी झालेली आहे. मोडून पण दाखवते, मला समजतच असेल बघा किती सॉफ्ट झालेली आहे पोळी. तुम्हाला मोडून दाखवते बघा. बघा किती छान अशी पोळी झालेली आहे. आपल्या पोळीला कलर पण किती छान असा आलेला आहे बघा. नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये.